आनंदाची बातमी, आनंदाची बातमी, आनंदाची बातमी. 2 टोपवर 1 टोप फ्री. 2 टोपवर 1 टोप फ्री. अरे ते नाही रे. मग काय? आणि आज इथे आपल्या येथील नेते उपस्थित आहे. त्यांचं आपल्याला जोरदार तालीने स्वागत करायचं आहे. अरे तू नाही रे, तू माईक बन. हो आज JCOA मध्ये झेनिथ 2024च्या शुभ पर्वावर डिपार्टमेंटल ड्रामाची कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आलेली आहे. तरी माझ्याकडून इथे प्रत्येकाला हो जिंकणाऱ्या टीमला 50,000 रुपये रोख रक्कम देण्यात येईल. हो. सिव्हिल डिपार्टमेंटचा विजय असो. सिव्हिल डिपार्टमेंटचा विजय असो. विजय असो. विजय असो. तो देवियो और सज्जनो, काहीही झालं तरी हे बक्षीस आपल्यालाच मिळालं पाहिजे. हाय पण कसं? माझ्याकडे ना एक प्लॅन आहे. हम सबका मकसद एक ही है, जीत भाग डम. बोला ढिंक चिका. बोला ढिंक चिका. तसं नाही रे. हे घ्या पेपर. अगं आदित्य आला तर बाहेर येऊ दे. सगळ्यांना पेपर दिलाय की नाही? किती ग बाई हुशार, किती ग बाई हुशार. आता प्रत्येकाने एक न्यूज वाचायची आणि त्यातला एक विषय सादर करायचा. कळलं? हो. आता घाला. काय? विषयाला हात घाला. ओ तेरी, प्रदूषण वाढलंय. स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता व नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती सहर्ष व सभेने सादर करीत आहे माधुर्य ठाकरे दिग्दर्शित एकांकी नाटक मज्जा येणार. वाचवा मला वाचवा. कोणीतरी वाचवा. कोण लग्न करणार तुझ्याशी? छोटे प्रमाणे फिरायचं. आम्ही 2 दिवसात जामिनावर सुटू. न्यायमूर्ती महोदय, माझे दोन्ही अशील निर्दोष असून हीच मुलगी चारित्र्यहीन आहे. पण मज्जा नाही ना राव. नवीन हवा काहीतरी नवीन हवा. हे सगळं जुनं झालं काहीतरी नवीन हवा. नवीन हवा काहीतरी नवीन हवा. हे सगळं जुनं झालं काहीतरी नवीन हवा. ऐका. बोला. बोलतो. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला आमच्या सरकारकडून 1 लाख रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. हो. खरंच की काय? 1 लाख? बघा ना माझे गेले. रडू नका. चुप. आता तुम्हाला किनी 1 लाखांचं अनुदान मिळणार आहे. तुमच्या सगळ्या चिंता मिटतील की नाही? खरंच की काय? ओ धनी, तुम्हाला माहितीये का त्यांना 1 लाखाचं अनुदान मिळालंय. 1 लाखात काय नाही करता येईल. आपल्या घराला रंग लावता येईल. मला नवीन दागिने घेता येईल. आपल्या पोरांना छान कपडे घेता येईल. काय म्हणता? मग मी पण आत्महत्या करतो. पण मजा नाही ना राव. नवीन हवा काहीतरी नवीन हवा. हे सगळं जुनं झालं काहीतरी नवीन हवा. नवीन हवा काहीतरी नवीन हवा. हे सगळं जुनं झालं काहीतरी नवीन हवा. शिर्डी वाले साई बाबा आया है तेरे. कुणी घर देतं का घर? कुणी भीक देतं का भीक? आमच्या पक्षाद्वारे सगळीकडे मोफत वायफाय लावण्यात येईल. आमच्या पक्षाद्वारे सगळ्यांना मोफत टॅब वाटले जातील. आमच्या पक्षाद्वारे सर्व युवकांना रोजगार देण्यात येतील. आमच्या पक्षाद्वारे सर्व युवकांचे बॅग काढले जातील. साहेब, आपण काय करायचं? मेरे प्यारे देशवासियों, साहेब मी तर एकटीच आहे. चल ना.
साहेब, निवडणुका जवळ येत आहेत. हो का? आपण ना जागोजागी पोस्टर बॅनर लावू आणि याच्या पार्ट्या देऊ. साहेब, राजकारण म्हणजे समाजकारण. ते जुनं झालं. आता राजकारण म्हणजे सत्ताकार. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. ते पुन्हा आले रे. अरे, आपला गाणं तर वेगळं आहे. नवीन हवा नवीन हवा काहीतरी नवीन हवा हे सगळं जुनं झालं काहीतरी नवीन हवा नवीन हवा नवीन हवा काहीतरी नवीन हवा हे सगळं जुनं झालं काहीतरी नवीन हवा. जय माते मा, जय जय माते मा, जय माते मा, जय जय माते मा, माते मा की जय. माझ्या दरबारातून कोणीच खाली हात वापस जात नाही. माते, माझा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय माते. सकाळी सकाळी ऑफिसला जाताना रोज काळी मांजर आडवी जाते माते. माझं प्रमोशन अडलंय. काहीतरी कर माते, काहीतरी कर. हो बालिके, हे मंतरलेलं झाड तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. हे मंतरलेल्या झाडा या बालिकेच्या सर्व समस्या दूर कर. रोज ऑफिसला जाताना एक प्लास्टिकचा उंदीर तिच्या समोर टाक. त्याने काय होईल? मांजर उभी जाईल. दक्षिणा. प्रॉब्लेम मोठा दिसतोय. बोल बालिके बोल. माझ्या नवऱ्याकडून काहीच होत नाही माते. मग मी येऊ का? मंतरलेल्या झाडाने परमिशन शिवाय बोलायचं नसतं. माझ्या नवऱ्याकडून काही होत नाही माते. काहीतरी कर माते, काहीतरी कर. हे मंतरलेले झाड तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. हे मंतरलेल्या झाडा या बालिकेच्या समस्या दूर कर. तुझ्या घरी एक अविवाहित स्त्री आहे का? हो, मग तिचं आधी लग्न कर. थँक्यू झाडा. इट्स माय प्लेजर बेबी. जास्त होतंय काय? आज धंदा चांगला झाला नाही? हो माते. जोपर्यंत या समाजात अंधश्रद्धा आहे ना, तोपर्यंत आपले खिसे काही रिकामे नाही. पण मजा नाही ना राव. नवीन हवा काहीतरी नवीन हवा हे सगळं जुनं झालं काहीतरी नवीन हवा नवीन हवा नवीन हवा काहीतरी नवीन हवा हे सगळं जुनं झालं काहीतरी नवीन हवा. मित्रांनो, पप्पी न्यूज चॅनलमधून मी तुमचे स्वागत करत आहे. तुम्ही बघू शकता तिकडे खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे. आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. चला, तुम्हाला काय वाटतं हा ॲक्सिडेंट कसा झाला असेल? माझ्याकडे त्याचा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ तुम्ही मला देऊ शकता का? पैसे द्या, व्हिडिओ घ्या. अरे, हा पैसे मागतोय. अरे घे ना. आता ही न्यूज फक्त आणि फक्त आपल्या चॅनेलला. आजची ही न्यूज उद्या आपली ब्रेकिंग न्यूज ठरेल. पण मज्जा नाही ना राव. नवीन हवा काहीतरी नवीन हवा हे सगळं जुनं झालं काहीतरी नवीन हवा नवीन हवा नवीन हवा काहीतरी नवीन हवा हे सगळं जुनं झालं काहीतरी नवीन हवा. ए पोरांनो, ऐका ना, आपण सगळे मिळून एक नाटक करायचं का? स्त्रियांवर होणारे अत्याचार हा विषय देखील जुना झाला आहे. शेतकरी आत्महत्या हा विषय देखील जुना झाला. अंधश्रद्धा हा विषय देखील जुनाच. वृक्षतोड हा विषय देखील जुनाच आहे. भ्रष्टाचार हा विषय देखील जुनाच आहे. राजकारण हा विषय देखील जुनाच. अरे पण थांबलाय का? अरे, मुलींवर अजूनही अत्याचार होतोय आणि तिला आजही रस्त्यावर आणून जाळलं जातंय आणि लोक ना फक्त हे बघतातच. पण तरीही हा विषय जुनाच. आता तर मीडियाला जीवापेक्षा फक्त आणि फक्त व्हिडिओ महत्वाचा वाटतो. ब्रेकिंग न्यूज म्हणे, तरी हा विषय जुनाच. अरे, राजकारण म्हणजे समाजकारण. पण आता ते फक्त आणि फक्त सत्तेसाठी आणि पैशांसाठी केलं जातंय. तरीही हा विषय जुनाच. जर शेतकऱ्याला आधीच अनुदान दिलं असतं ना, तर त्याच्यावर आत्महत्येची वेळ झाली नसती. नाही, तरी हा विषय जुनाच म्हणा. अरे, त्या 50,000च्या बक्षिसासाठी तुम्ही आपण जे काही करतोय हे नाटक झालं. आपण काय केलं हे सगळे विसरून जाणार. नाटक म्हणजे काय हो? समाज प्रबोधन घडवणे हेच ना. अरे मित्रांनो, विषय कधी जुना होतच नसतो.
एकतर तो मुळापासून संपतो, नाहीतर त्यातला आपला इंटरेस्ट संपून जातो. पण मजा नाही ना. पण यातच तर मजा येणार राव. हा